रेशन कार्ड न्यू रूल, फक्त यांनाच मिळणार मोफत रेशन. रेशन कार्डचे नवीन नियम जाहीर. भारत सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे, जी जाणून घेणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. सरकारने नव्या निर्णयानुसार रेशन कार्डधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे लाखो लोकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. सरकारच्या या नव्या योजनेबद्दल माहिती घेतल्यास तुम्ही वेळेत लाभ घेऊ शकता. त्यामुळे कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता अधिकृत माहिती जाणून घ्या. मोफत धान्य योजना. केंद्र सरकार देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्ड देते. सरकार वेळोवेळी या योजनेत सुधारणा करत असते, नवीन नियम लागू करत असते. अलीकडेच सरकारने रेशन कार्ड संबंधी एक नवीन नियम जाहीर केला आहे. हा नवा नियम लाभार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना अधिक फायदे मिळू शकतात. नवीन बदलांमुळे रेशन संबंधी काही अटी, प्रक्रिया सोपी होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या नवीन नियमांची माहिती घेणे गरजेचे आहे. रेशन संबंधी नवीन नियम. जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल आणि दर महिन्याला त्याच्या माध्यमातून धान्य घेत असाल तर तुम्हाला या नव्या नियमाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड संबंधी काही महत्त्वाचे बदल केले आहेत, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या नव्या नियमांमुळे लाभार्थ्यांना अधिक सोयी आणि सुविधा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हीही ह्या बदलाची माहिती घेणे गरजेचे आहे. अनेकांना या नव्या नियमाचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही ही संधी गमावू नका. रेशन कार्ड संबंधित नवीन नियम 8 मार्च 2025 पासून लागू करण्यात आले आहेत. या बदलांचा मुख्य उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबांना अधिक चांगली मदत मिळावी हा आहे. सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य आणि इतर आवश्यक गोष्टी वेळेवर मिळू शकतील. नवीन नियमांमुळे गरजू कुटुंबांना अधिक फायदा होईल आणि गैरवापर रोखला जाईल. लाभार्थ्यांची माहिती अधिक स्पष्टपणे पडताळली जाणार आहे. नवीन अर्ज प्रक्रिया. रेशन कार्ड संबंधी नवीन नियमांची महत्त्वपूर्ण माहिती. सरकारने काही बदल केले आहेत, ज्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला योग्य प्रक्रिया माहीत असणे गरजेचे आहे. नवीन नियमानुसार रेशन कार्ड कसे काढता येईल आणि कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. याशिवाय बदलांमुळे कोणत्या लोकांना फायदा होणार आहे हेही स्पष्ट केले जाईल. तुम्ही जर नवीन रेशन कार्ड बनवू इच्छित असाल तर या प्रक्रियेला कसं सुरुवात करावी याची माहिती येथे मिळेल. मोफत रेशन योजनेचा लाभ. सरकारने गरीब आणि गरजू नागरिकांसाठी मोफत रेशन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 5 किलो रेशन मिळणार आहे. रेशनमध्ये गहू, तांदूळ, डाळ आणि साखर याचा समावेश असेल. लाभार्थ्यांना योग्य दर्जाचे स्वच्छ अन्नधान्य मिळावे यासाठी सरकार विशेष लक्ष देणार आहे. या योजनेमुळे गरिबांच्या अन्न सुरक्षाचा मोठा प्रश्न सुटण्यात मदत होईल. प्रशासनाने रेशन वितरणाची व्यवस्था पारदर्शक आणि प्रभावी ठेवण्याचे नियोजन केले आहे. सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत प्रत्येक रेशन कार्डधारक कुटुंबाला दर महिन्याला ₹1000 आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे कुटुंबांना थेट फायदा होईल. आर्थिक सहाय्यामुळे गरजू कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवणे सोपे जाईल. अन्न, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या आवश्यक बाबींसाठी ही मदत उपयोगी ठरेल. सरकारचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना आधार देणे हा आहे. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. डिजिटल रेशन कार्ड. सरकारने आता सर्व रेशन कार्ड डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या रेशन कार्डची पडताळणी QR कोडच्या माध्यमातून सहज करता येणार आहे. डिजिटल कार्डमुळे बनावट लाभार्थ्यांना आळा बसणार असून गरजू लोकांपर्यंत शिधा वेळेवर पोहोचू शकेल. त्यामुळे गैरव्यवहार कमी होतील. रेशन वितरक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या शिधा साहित्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही. शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक लोकांना दिलासा मिळणार आहे. संपूर्ण भारतात रेशन मिळण्याची सुविधा. रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे देशात कोणत्याही भागातून रेशन मिळू शकते. विशेषतः प्रवासी मजुरांसाठी या योजनेअंतर्गत
अतिरिक्त फायदे येणार आहेत. रेशन कार्डच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात 6 ते 8 गॅस सिलेंडर अनुदान मिळणार आहे. यामुळे घरगुती गॅसच्या खर्चात मोठी बचत होईल. तसेच LPG कनेक्शन घेण्यासाठी या लाभार्थ्यांना खास सवलत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे. रेशन कार्डच्या नवीन नियमांचा लाभ मिळवण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली असावे. कुटुंबातील सर्व सदस्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. रेशन कार्डधारकाने KYC प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करताना उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी स्थानिक शासकीय कार्यालयात संपर्क साधावा. रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया. रेशन कार्ड मिळवण्यासाठी ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. सर्वप्रथम जवळच्या जनसेवा केंद्राला भेट द्या. तेथून अर्ज घ्या. अर्जामध्ये कुटुंबाची वैयक्तिक माहिती अचूक असणे आवश्यक. अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज पूर्ण करा. अर्ज जमा करताना 100चे शुल्क भरावे लागेल. अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. डिजिटल रेशन कार्ड मंजुरी प्रक्रिया. अर्ज जमा झाल्यानंतर तो अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर नोंदवला जातो आणि त्याची प्रक्रिया सुरू होते. संबंधित शासकीय अधिकारी तुमच्या अर्जाची आणि संलग्न कागदपत्राची पडताळणी करतात. जर सर्व माहिती योग्य आणि प्रमाणित आढळली तर काही दिवसात तुमचे डिजिटल रेशन कार्ड तयार केले जाते. हे कार्ड तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल किंवा जन केंद्रातून मिळू शकते. अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकतात. रेशन कार्डचा लाभ घेता येईल. अशा पद्धतीने आपण रेशन कार्ड बनवण्याचे नियम आपण जाणून घेतले आहेत. रेशन कार्ड जे आहे त्याचे खूप महत्त्व आहे. जसं की काही सरकारच्या योजना आहेत, जसं की आरोग्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रेशन कार्ड पहिले चेक केले जाते. आणि ज्या काही महात्मा फुले आरोग्य योजना आहे, जसं की किंवा केंद्र सरकारची योजना आहे, त्या रेशन कार्ड असल्यामुळे आपण त्या योजनेचा फायदा मोफतपणे घेऊ शकतो. त्यामुळे रेशन कार्ड नवीन काढणं आणि ज्यांचं नसेल त्यांनी नवीन काढणं आणि ते पण अद्ययावत फॉर्ममध्ये काढणं हे खूप गरजेचे आहे. थँक्यू.